फ्रेंड्स, सबस्क्राईब करा प्रकाश पवार या युट्यूब चॅनलला आणि नवनवीन अपलोड होणारे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी त्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, इंग्लिश बोलण्यासाठी दैनंदिन वापरात येणारे आज आपण 111 शब्द पाहणार आहोत. इंग्लिश बोलायला शिकताना आपण डायरेक्ट वाक्य छोटी कशी करायची, मोठी करायची, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड किंवा वेगवेगळे टाईप, असर्टिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी असे वाक्य आपण पाहतो. मात्र बेसिक शब्द आपल्याला माहित होत नाहीत, बेसिक शब्दाचे आपल्याला अर्थ माहित होत नाहीत. त्याच्यामुळे नवीन शिकणाऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना या गोष्टीचा अडथळा येतो. त्यावरून मी आजच्या या व्हिडिओमध्ये दररोज वापरात येणारे 111 शब्द आणि त्याचे अर्थ आणि ते छोट्या छोट्या वाक्यामध्ये कसं उपयोगाला येतात ते आपण पाहणार आहोत. आज आपण ग्रामरचा भाग, वाक्याचा भाग किंवा शब्द, शब्दाचे प्रकार, शब्दांच्या जाती या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त शब्द म्हणजे काय आणि त्याचे अर्थ काय होतात आणि ते छोट्या छोट्या वाक्यामध्ये कसे वापरले जातात हे पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण ग्रामर दृष्ट्या करेक्ट, प्रोनाउन्सिएशन दृष्ट्या करेक्ट किंवा वर्ड त्याचे शब्दांच्या जाती, तो कुठला आहे, नाउन आहे का, प्रोनाउन आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे का, वर्ब आहे, ह्या बाबतीमध्ये न पडता साधेपणाने आपण सुरुवात करत आहोत. तर कुणालाही, प्रत्येक व्यक्तीला दररोजच्या जीवनामध्ये, आता बरेच जणाला आय गेव हिम अ पेन असं म्हणतो, हे आपण ऐकतो. पण गेव कळालं, गेव म्हणजे दिले, पेन कळाली, पेन, आय म्हणजे कळालं, पण हिम म्हणजे कळत नाही. हिम म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचा, असाही काही जणांना प्रश्न पडतोय. तेव्हा दररोजच्या वापरात येणारे हे सगळे शब्द आपल्याला क्लिअर करायचे. यानंतर आपण ऍडव्हान्स लेवलवरचे शब्द, आज आपण बेसिक 111 पाहणार आहोत, तसेच 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स लेवलवरचे शब्द. त्यानंतर आपण छोटी छोटी वाक्ये, दररोजच्या वापरामध्ये येणारे तशी वाक्य पाहणार आहोत आणि काही त्याच्या पुढच्या भागामध्ये ऍडव्हान्स लेवलवरची वाक्ये आणि त्यापुढे वाक्याचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि वाक्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स, कोणते कोणते वर्ड्स काय काय रोल प्ले करतात तो भाग. हा भाग झाल्याच्या नंतर आपल्याला एखादी स्टोरी नरेट करता येणे किंवा स्टोरी टेलिंग, कथा ऐकणे किंवा कथा नरेट करणे किंवा एखादी सिच्युएशन दिली, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला कसं बोलता येणे. समजा आपण बस स्टँड मध्ये आहोत, तिथं कसं बोलायचं, भाजी मार्केटमध्ये आहोत कसं, तिथे एखाद्या ऑफिसमध्ये आहोत तिथं कसं बोलायचं, आपण एअरपोर्टवर आहोत तर तिथं कसं बोलायचं किंवा रेल्वे स्टेशनवर आहोत तिथं कसं बोलायचं, एखादी डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये आहोत तर त्या सिच्युएशन मध्ये कसं बोलायचं, किंवा एखाद्या आपण कुठल्या तरी ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट मध्ये आहोत तर तिथं कसं बोलायचं, किंवा एखाद्या बँक मॅनेजरशी कसं बोलायचं किंवा अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं, टीचरशी. प्रत्येक वेगवेगळ्या सिच्युएशन घेऊन त्या सिच्युएशन नुसार डायलॉग कसे असतात किंवा त्या पद्धतीनं बोललं कसं जातं हे शिकणार आहोत. त्यापुढे जाऊन आपण ग्रामॅटिकली करेक्ट कसं बोलायचं, व्याकरणदृष्ट्या करेक्ट, व्याकरणदृष्ट्या करेक्ट बोलायच्या आल्याच्यानंतर करेक्ट प्रोनाउन्सिएशन मध्ये व्याकरणदृष्ट्या आणखीन कसं बोलायचं आणि त्यापुढे आपण भाषण, 2 मिनिटाचं भाषण, 5 मिनिटाचं भाषण, सलग बोलणे किंवा अर्धा तास किंवा एखादी टॉपिक दिल्यावर त्याच्यावर लगेचच आपल्याला ऑन द स्पर ऑफ मोमेंट वी मस्ट बी रेडी टू स्पीक ऑन इट, अशा प्रकारचे आपल्याला तयार व्हायचं आहे. या सिरीजमध्ये आपण तयार व्हाल. आता आपण काही आज बेसिक शब्द पाहणार आहोत, त्याचे अर्थ. पहिल्यांदा पहा, आय म्हणजे मी, एकटा. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, इंग्लिशमध्ये तू आणि तुम्ही या दोन्हीसाठी यूच वापरला जात आहे. ही म्हणजे तो कोणासाठी वापरला जातो, पुरुषवाचक नाम असेल, नाम, व्यक्ती, तर त्याच्याबद्दल तो म्हणून वापरला जातो. सी स्त्रीवाचक नामासाठी सर्वनाम शी वापरलं जातं, सीचा अर्थ ती. THUY दे म्हणजे ते, अनेक लोक आहेत तर त्यांच्या संबंधी आपण काय सर्वनाम वापरतो, दे. वी म्हणजे आम्ही, आपण सगळेजण, याच्यासाठी वी वापरलं जातो. हिज, HIS, हिज म्हणजे त्याचा. हर, HER, हर म्हणजे तिचा. आवर, OUR, आवर म्हणजे आमचा. देअर म्हणजे त्यांचा. माय म्हणजे माझा. त्याच्यानंतर आपण काही सहाय्यकारी क्रियापद तिन्ही काळातले पाहू. आय एम म्हणजे किंवा इज म्हणजे आहे. आय एम हा आय नंतर वापरला जातो, इज हा इतर नामासाठी एकवचनी. त्याचा अर्थ आय एम किंवा इजचा आहे. आरचा अर्थ पण आहेच आहे, पण अनेक वचनी नामांसाठी वापरला जातो. वॉज होता, भूतकाळासाठी वापरला जातो. वेअर होते, अनेक वचनी नामासाठी वेअर वापरला जातो. विल आणि शाल
भविष्य काळासाठी असेल या अर्थाने वापरलं जातं. आता धिस पहा, THIS, धिस म्हणजे हा. जर आपल्या एखाद्या जवळ काही वस्तू किंवा काही दर्शवायचं असेल तर धिस वापरलं जातं दहा. फॉर एक्झाम्पल धिस, इथं उदाहरण दिलेलं आहे, धिस इज अ पेन. आता माझ्या जवळ आहे हे म्हणून मी काय म्हणतो आणि एकवचनी आहे. धिस इज अ पेन हे वाक्य झालं. दॅट इज अ बुक, दॅट म्हणजे तो, ती, ते म्हणजे सर्वांसाठी वापरलं जातं. स्त्रीवाचक, पुरुषवाचक किंवा नपुंसक लिंगीसाठी सुद्धा हे धिस दॅट वापरलं जातं. धिस म्हणजे एकवचनासाठी धिस इज अ पेन, दॅट इज अ बुक म्हणजे आपल्यापासून दूर अंतरावर एकवचनी काही दर्शक आपला दर्शवायचं आहे एखादी तर ते दर्शक प्रोनाउन आहे. दॅट इज अ बुक, ते पुस्तक आहे म्हणजे दूर अंतरावर आहे. त्याच्यानंतर दीज, दीज अनेक वचनी. आता माझ्याकडे पेना आहेत. आता यासाठी काय वापरतो, दीज आर पेन्स म्हणजे माझ्या जवळ आहेत. दीज म्हणजे जवळ, एक वचनीसाठी दिस आणि अनेक वचनीसाठी दीज. दिस इज अ पेन, दीज आर पेन्स. दॅट इज अ बुक एक असेल तर, किंवा दोज आर बुक्स अशा पद्धतीने वापरतो. दोजचा अर्थ अनेक वचनी, दीजचा अर्थ अनेक वचनी. दीज जवळ असेल तर, दोज दूर असेल तर. त्याच्यानंतर हिम, हिम म्हणजे त्याला. आता हे आपण वापरतो, आय गेव हिम अ पेन, मी त्याला एक पेन दिली. हिम म्हणजे त्याला. हर, ही गेव हर अ पेन, तो तिला एक पेन दिला. देम, दे गेव हिम, आय गेव देम बुक्स, मी त्यांना पुस्तकं दिले. त्याच्यानंतर सिट, सिट म्हणजे बसणे. स्टँड म्हणजे उभे राहणे. त्याच्यानंतर पुट म्हणजे ठेवणे एखादी वस्तू. आय पुट अ डस्टर ऑन द टेबल, मी पुट म्हणजे ठेवणे. ब्रिंग म्हणजे आणणे. सी ब्रिंग्स अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी, ती मला एक पाण्याचा ग्लास घेऊन येते. ब्रिंग म्हणजे आणणे. त्याच्यानंतर काही शब्द आहेत आपण. प्लीज, एखाद्याकडून आपण काम करून घेण्यासाठी प्लीज म्हणतो. प्लीज म्हणजे कृपया. प्लीज डू धिस वर्क, कृपया हे काम करून द्या. आपल्याकडून काही चुका झाल्या असल्यास लगेच आपण क्षमा मागतो. इंग्लिशमध्ये क्षमा मागण्यासाठी सॉरी म्हणतात. त्याच्यानंतर कोणी आपलं काम केलं तर आपण आभार व्यक्त करण्यासाठी काय म्हणतो, थँक किंवा थँक्यू. थँक्यू म्हणजे आपले आभारी. आणि एखाद्याने जर आपल्याला थँक्यू म्हणलं तर आपण त्यांनी म्हणलेलं आपण वेलकम केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी आभार व्यक्त केलं तर आपण वेलकम म्हणतो. जर वेलकम म्हणायचं नसेल, एखाद्याने थँक्यू म्हटला तर काय म्हणायचं, नो मेन्शन. नो मेन्शनचा याचा अर्थ काय होतो, तुम्ही आभार व्यक्त जरी केला असला तरी ते माझं कर्तव्य होतं, असं मी काही फार तुमच्यावर उपकार केलेला नाही किंवा असं फार मोठं काही काम केलं नाही, त्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आभार व्यक्त करण्याची. एक तर वेलकम, आभार व्यक्त केलं तर त्याचं स्वागत करा किंवा नो मेन्शन म्हणा. असं प्रे, आपण एखाद्या देवाला प्रार्थना करतो. प्रे, आय प्रे फॉर गॉड. गॉड म्हणजे देव आणि गॉडेस म्हणजे देवी. क्लोज, CLOS, क्लोज म्हणजे बंद करणे. ओपन म्हणजे उघडे करणे. आता क्लोज, इथं एक उदाहरण आहे, क्लोज द विंडो. विंडो म्हणजे दार, खिडकी, आणि डोर म्हणजे दार. आता इथं लगेच वाक्य तयार होतं, आपण इंग्लिश लगेच बोलायला लागतो. हे जर शब्द, क्लोज म्हणजे बंद करणे, ओपन म्हणजे मोकळा करणे किंवा उघडा करणे, विंडो म्हणजे खिडकी आणि डोर म्हणजे दार. आता हे दोन शब्द, ओपन द डोर, क्लोज द विंडो, मला इंग्लिश बोलायला आलं. ओपन द डोर, दार उघडं करा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. अशा पद्धतीनं आपल्याला बेसिक शब्द आल्याच्या नंतर यावरून छोटे छोटे वाक्य तयार करता येतात आणि ऑटोमॅटिक जसं गाडी ग्रीप घेते त्या पद्धतीनं आपलं बोलणं ग्रीप घेतं आणि आपल्याला हळूहळू यायला लागतं. पुढे पहा, गिव्ह. गिव्ह म्हणजे देणे. काय देणे, काही पण देणे, एखाद्याला वस्तू देणे. आय गिव्ह किंवा आय गेव हिम अ पेन, मी त्याला पुस्तक दिलं. टेक, घेणे. आय टेक हेल्प ऑफ माय फ्रेंड्स. टेक म्हणजे घेणे, गिव्ह म्हणजे देणे. आय गेव हिम अ बुक, मी त्याला एक पुस्तक दिलं. आय टेक हेल्प ऑफ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांची मदत घेतली. आता पेन म्हणजे लिहायची लेखणी किंवा पेन. बुक म्हणजे पुस्तक. मनी म्हणजे पैसे. आय गेव हिम मनी, मी त्याला पैसे दिले. इथे गिव्ह. ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे.
आता काय काय पितो आपण? वॉटर म्हणजे पाणी, टी म्हणजे चहा, कॉफी म्हणजे कॉफी, वाईन म्हणजे दारू. आता ड्रिंक म्हणत असताना ही ड्रिंक्स वॉटर किंवा आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. आय ड्रिंक टी, मी चहा पितो. आय ड्रिंक कॉफी, पण आय ड्रिंक वाईन असं म्हणू नका, कारण दारू ही वाईट असते. म्हणून आय ड्रिंकचे संबंधित काय येतात? वॉटर, टी, कॉफी वगैरे वगैरे. आता पुढचा शब्द पहा. बॉय म्हणजे मुलगा, गर्ल म्हणजे मुलगी, ईट म्हणजे खाणे, ईट म्हणजे खाणे. आता काय खाणे? आपण फळं खातो. आता काय काय फळं खातो? फ्रुट्स. आय ईट फ्रुट्स. आय ईट फ्रुट्स म्हणजे मी फळे खातो. कोणते कोणते? मँगो म्हणजे आंबा, ऍपल म्हणजे सफरचंद, बनाना म्हणजे केळी, लिव्स म्हणजे पानं. आता हे पानं सुद्धा खाल्ली जातात. आता काय खातो? आय ईट मँगो, मी आंबा खातो. आय ईट ऍपल, ही इट्स बनाना, तो बनाना खातो. सी इट्स लिव्स, ती पानं खाते. या पद्धतीने आपल्याला बेसिक शब्द माहित झाल्याच्या नंतर त्याच्याबरोबर येणारे शब्द घेऊन आपण वाक्य बनवतो. आता आय ईट मँगो, त्याच पद्धतीने एनिमल्स ईट लिव्स, प्राणी काय? पानं खातात. आता बर्ड्स म्हणजे पक्षी, मॅन म्हणजे पुरुष, वुमन म्हणजे स्त्री, ब्रदर म्हणजे भाऊ, सिस्टर म्हणजे बहीण, फादर म्हणजे वडील, मदर म्हणजे आई, कझिन. आता कझिन म्हटल्याच्या नंतर चुलत, आपण कझिन ब्रदर किंवा कझिन सिस्टर असं वापरतो, पण कझिन म्हणजे चुलत, म्हणजे चुलत भाऊ. ही इज माय कझिन, हीचा अर्थ की तो आहे, मग कझिन ब्रदर लावायची गरज नाही. ही ऑलरेडी स्टँड फॉर ब्रदर आणि सी ऑलरेडी स्टँड फॉर सिस्टर, म्हणून ही इज कझिन, सी इज कझिन. ती माझी चुलत बहीण आहे किंवा तो माझा चुलत भाऊ आहे. पुन्हा ही इज माय कझिन ब्रदर असं म्हणण्याची गरज नाही. ही म्हणजेच तो ब्रदर आहे, सी म्हणजे सिस्टर आहे. या ठिकाणी कझिनचा अर्थ चुलत. अंकल म्हणजे काका किंवा मामा. काका आणि मामाला दोन्हीला इंग्लिशमध्ये मामाच म्हणतात, अंकलच म्हणतात. आता अंकल कुठले? आपले वडिलाचे भाऊ आणि आईचे भाऊ. जर वडिलाकडचे भाऊ असतील तर आपण त्याला काका म्हणतो मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये पेटर्नल अंकल म्हणतात. आणि आईकडचा भाऊ असेल तर त्याला मेटर्नल अंकल. ग्रँडफादर म्हणजे आजोबा, ग्रँडमदर म्हणजे आजी, फादर इन लॉ म्हणजे सासरे, मदर इन लॉ म्हणजे सासू, ब्रदर इन लॉ म्हणजे मेव्हणे, सन इन लॉ म्हणजे जावाई आणि डॉटर इन लॉ म्हणजे सून. आता हे नात्यातले काही शब्द आहेत, आपण दररोज वापरत असतो. आता काही वर्ब्स पहा. मेक म्हणजे बनवणे. आता काय बनवणे? आय मेक पेंटिंग, मी पेंटिंग बनवतो. आय मेक चपातीज, मला चपाती बनवता येते. किंवा आय मेक, जे बनवता येते ते मेक म्हणजे बनवणे. आय मेक बास्केट्स, मला टोपली बनवता येतं. बास्केट म्हणजे टोपली, पेंटिंग म्हणजे चित्र. आता प्ले पहा. प्ले म्हणजे खेळणे. आता काय काय खेळाशी संबंधित आहे? आय प्ले क्रिकेट, आय प्ले खो खो, आय प्ले कबड्डी, आय प्ले व्हॉलीबॉल, आय प्ले, जेवढे काही खेळ आहेत तेवढे आपण खेळू शकतो. प्ले म्हणजे खेळणे. त्याच्या पुढे येणारे खेळाचे नाव. झाले वाक्य, लागलं बोलायला इंग्लिश. म्हणजे साधी गोष्ट आहे. शब्द माहित असतील तर लगेच आपल्याला एक दोन शब्द जोडून वाक्य तयार करता येतात. सिंग म्हणजे गाणे, गायन करणे. सॉन्ग म्हणजे गीत. काय गायन करणे? गीत गायन. आय सिंग अ सॉन्ग, आय सिंग क्लासिकल सॉन्ग, आय सिंग मॉडर्न सॉन्ग, आय सिंग वेगवेगळ्या प्रकारचे सॉंग्स, मराठी सॉंग्स, हिंदी सॉन्ग, इंग्लिश सॉन्ग, तमिळ सॉंग्स वेगवेगळे. डान्स म्हणजे नाचणे. आता काय आपले वेगवेगळ्या प्रकारचे डान्स. वॉक म्हणजे चालणे. रन म्हणजे धावणे किंवा पळणे. ग्राउंड म्हणजे मैदान. कट म्हणजे कापणे. आता काय काय कापतो? आय कट पेपर्स, आय कट क्लोथ्स, मी कापड कापतो, मी पेपर कापतो. किंवा आणि कट ट्रीज म्हणजे झाड कापतो. कटचा अर्थ कापणे. क्लोथ, CLOT, क्लोथ म्हणजे कापड, पेपर म्हणजे कागद. त्याच्यापुढे पहा
चेअर, चेअर म्हणजे खुर्ची. पॉट म्हणजे भांडे. रोप म्हणजे दोरी. भांडे म्हणजे घरात असणारे कुठलेही भांडे. रोप म्हणजे दोरी, वेगवेगळ्या प्रकारची आपण वापरात आणतो ती दोरी. वॉन्डर म्हणजे भटकणे. आपण इतरत्र कुठं भटकताय म्हणतात. हाऊ आर यू वॉन्डरिंग, कसं काय भटकत आहेत, इंग्लिशमध्ये असं म्हणतात. कुठं भटकतायत, कुठं फिरत आहेत, कुठेही फिरत जाणे त्याला भटकणे म्हणतात, वॉन्डर. सी म्हणजे पाहणे आणि वॉच म्हणजे सुद्धा पाहणे. या पाहण्यामध्ये फरक आहे. सी, वॉच, ऑब्झर्व. सी म्हणजे जे डोळ्याला दिसेल, आपण डोळे उघडल्याबरोबर झाड दिसतंय, रोड दिसतंय, वाहनं दिसतात, सगळं आपल्याला दिसतंय, माणसं दिसतात, सगळे प्राणी दिसतात. त्या उघड्या डोळ्याने जे दिसते ते पाहणे त्याला सी म्हणतात. वॉच म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. आता आपल्या घरामध्ये बरंच साहित्य असतं. टेबल, खुर्ची, माणसं, घड्याळ, कपडे, टीव्ही. मात्र आपण जेव्हा वॉच करतो तेव्हा टीव्ही करतो. टीव्हीकडे पाहत असताना आपण वॉच, आय वॉच टीव्ही म्हणतो, आय सी टीव्ही म्हणत नाही. वॉच करत असताना लक्षपूर्वक. टीव्ही पाहत असताना आपल्याला कपडे दिसत नाहीत, इतर माणसं दिसत नाहीत, किंवा डब्बे दिसत नाहीत, घरातल्या वस्तू दिसत नाहीत, फक्त टीव्ही दिसते, टीव्हीतला कार्यक्रम, तेव्हा त्याला वॉच म्हणतात, लक्षपूर्वक पाहणे. ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे एखाद्या गोष्टीकडे. आता टीव्हीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी काही इन्सिडेंटच्या दाखवल्या जातात आणि त्या एकाच गोष्टीकडे आपण पाहतो की नेमकं त्याला लक्षपूर्वक पाहणे. आता उद्या एखादी ऍक्सिडेंट झालेला आहे, तिथं 10, 20, 5, 50, 100 लोक दाखवले असतात, पण आपण ऑब्झर्व कुणाला करतो, ज्या गोष्टीचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या एखाद्या गोष्टीलाच करतो, त्याला म्हणतात ऑब्झर्व किंवा निरीक्षण करणे. हिअर, हिअर म्हणजे ऐकणे. जे काही कानावर पडल ऐकतो आपण. बोंगा लागतो त्याचा आवाज येतो, आरतीचा आवाज येतो, रोडच्या ट्रॅफिकचा आवाज येतो, बाहेर भांडण शेजाऱ्याचा आवाज येतो, घरात बोलायला आवाज येतो. जे काही कानावर पडतं ते म्हणजे हिअर. लिसन म्हणजे सुद्धा ऐकणे. हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे. जसं सी आणि वॉच मध्ये फरक आहे तसं हिअर आणि लिसन मध्ये आहे. लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. आपण आपल्याला कानावर बरंच पडते, पण आपल्याला जे ऐकायचंय त्याच्याकडेच लक्ष देऊन ऐकणे, त्याला म्हणतात लिसन. रीड म्हणजे वाचणे, पुस्तक वाचणे, न्यूजपेपर वाचणे किंवा अनेक गोष्टीचं पुस्तक वाचणे, कथा वाचणे, कादंबऱ्या वाचणे. रीड, आय रीड बुक्स. आय लिसन सॉंग्स, मी गाणे ऐकतो. आय रीड बुक्स, आय रीड स्टोरी बुक्स. आय राईट, राईट म्हणजे लिहिणे, काय लिहितो, आय राईट लेटर्स, आय राईट एसेज वगैरे. WRIT, राईट म्हणजे लिहिणे. RIGHT, राईट म्हणजे उजवा, उजवा हात किंवा उजवीकडची बाजू. लेफ्ट म्हणजे डावा किंवा डावीकडची बाजू. हँड म्हणजे हात. लेग म्हणजे पाय. हेड म्हणजे डोके. फेस म्हणजे चेहरा. त्याच्यानंतर स्पीक म्हणजे बोलणे. आता मी जे काही करतो आहे ते बोलायचं काम करा. आय एम स्पीकिंग नाऊ. टेल म्हणजे सांगणे, एखाद्याला एखादी गोष्ट सांगणे, एखाद्याची कथा ऐकवणे किंवा एखाद्याची मागची स्टोरी ऐकवणे, त्याला टेल म्हणतात. आस्क म्हणजे विचारणे, मला काही विचारायचं कुणाला तर आय आस्क अ क्वेश्चन, मी तुम्हाला आता क्वेश्चन विचारणार आहे. आस्क म्हणजे विचारणे. स्लीप म्हणजे झोपणे. गेटअप म्हणजे उठणे, झोपेतून उठणे. अशा प्रकारचे शब्द आहेत. त्याच्यानंतर स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. नाऊ आय विल स्टार्ट द लेसन, मी आता धडा सुरू करणार आहे. आणि शेवटचा शब्द आहे एंड, आणि या व्हिडिओचा एंड म्हणजे शेवट. आजच्या या लेसन 2, आजचा हा जो लेसन आहे लेसन 2 चा आपण एंड या शब्दाने करणार. एंड म्हणजे समाप्त करणे. दैनंदिन वापरात येणारे 111 शब्द आपण आजच्या या लेसन 2 मध्ये अभ्यासलेले आहोत. याचा नक्कीच फायदा तुम्हाला हे शब्द पाठ करून किंवा त्याचे अर्थ माहीत करून त्याचा प्रत्यक्ष वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं करायचा याचा नक्कीच होईल. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर याला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. आपण इथंच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन लेसनसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन.